नमस्ते सर्वांना, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची सॉफ्ट आणि चॉकलेटी ब्राउनी, तीही ओव्हन शिवाय आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्हीही बनवू शकता। बेकरी स्टाईल ब्राउनी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। एकदम स्पॉन्जी आणि मस्त असा टेक्स्चर असलेला ब्राउनी अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच आपण घरच्या घरी बनवायचा आहे। तर बघूया साहित्य। एका बाउल मध्ये मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। अर्धी वाटी तेल घ्या, त्यामध्ये एक अंड फोडून टाका, त्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकूयात। व्हॅनिला एसेन्स न टेस्ट खूप छान येते, अंड्याचा उग्रवास वगैरे येत नाही। आणि हे तिन्ही मिश्रण एकसारखे ढवळून घेऊया, मस्त असे फेटून घेऊयात। छान असे फ्लफी झाले पाहिजे। त्यामध्ये थोड्या वेळाने आपण अर्धा कप म्हणजेच अर्धी वाटी साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर साखर मोठीही घेऊ शकता, काही हरकत नाही, आणि बारीक घेतली तरी चालेल। तर साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण छान असं फेटून घेऊया, हलवून घेऊयात थोडंसं पांढरा कलर येईपर्यंत। आणि त्यामध्ये एक वाटी आपण दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर हळूहळू हलवून घेऊयात आणि नंतर थोडंसं फास्ट फेटून घेऊयात। तर अशा पद्धतीने मस्त असं फेटून घेत आहे मी, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने। आता हे फेटल्यानंतर आपण त्यामध्ये कोरडे जिन्नस टाकणार आहोत। तर त्यामध्ये आपण आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते ऍड करूयात आणि आपण त्यामध्ये त्याच वाटीने अर्धा कप कोको पावडर ऍड करूयात आणि त्यामध्ये आपण एक चमचा बेकिंग पावडर ऍड करायचे आहे। अशा पद्धतीने हे ड्राय इन्ग्रेडियंट्स ऍड केल्यानंतर हळूहळू मिक्सचर आपण एकजीव करून घेऊयात। त्या मिक्सचरमध्ये लिक्विड मिक्सचरमध्ये ऍड करत जाऊयात। सुरुवातीला थोडं हळूहळू करूयात आणि हळूहळू ढवळत मिक्सचर एकसारखे हलवून घेऊयात। लिक्विड मध्ये एकजीव करून घेऊयात, सगळ्या गाठी गुठळ्या वगैरे फोडून घेऊयात आणि एकसारख्या लेवल मिश्रणाचे बनवून घेऊयात। ह्या पद्धतीने तुम्ही हलवू शकता। 5 ते 7 मिनिटं लागतात ही प्रोसेस करण्यासाठी। तुम्ही बघू शकता मस्त असा आपला सॉफ्ट डो केकचा रेडी झालेला आहे ह्या पद्धतीने। तर आता इथे मी डार्क चॉकलेट घेत आहे, डार्क कंपाऊंड घ्यायचं आहे, ते आपण बारीक करून घेऊयात। त्याचे बारीक तुकडे काप काही असेल, ह्याच्याऐवजी तुम्ही चिप्स वापरले तरी चालतील। मी तर डार्क कंपाऊंड घेतलेला आहे किंवा डार्क चॉकलेट म्हणू शकता। तर मी 1.5 स्लाइस घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने। मस्त जेवढं चॉकलेट जास्त घ्याल तेवढं ब्राउनी आपली खूप मॉइस्ट असणार आहे, सॉफ्ट असणार आहे। तर त्यातले अर्धा चॉकलेट मी त्या मिश्रणात ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हलकेसे हलवून घेऊयात, फक्त चॉकलेट त्यात मिक्सअप करूयात, पूर्ण विरघळवून घ्यायचे नाही, फक्त हलवून घ्यायचे आहे। आणि एक मी इथं टीन घेतलेला आहे, त्यामध्ये बटर पेपर लावून तेल ग्रीस केलेलं आहे त्याला। आता त्यामध्ये मी थोडंसं चॉकलेट स्प्रेड करत आहे। माझ्या मुलाला आवडतं खाली तळालाही चॉकलेट असलेलं, म्हणून थोडंसं मी खाली चॉकलेट स्प्रेड करून घेत आहे। वरून आपण मिश्रण ओतून घेऊयात। ह्या अशा पद्धतीने आपलं मिश्रण झालं पाहिजे। तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता, एकदम घट्टही नाही जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने मस्त असं मिश्रण मी ह्यामध्ये ओतून घेत आहे। आणि त्यामध्ये आपण वरून थोडंसं आता चॉकलेट घालून घेऊयात। तर राहिलेले चॉकलेट वरून मिश्रणावरती टाकून घेत आहे। ह्या पद्धतीने सर्व मिश्रण चॉकलेटचे आपण टाकल्यानंतर मस्त असं आपल्याला हे भांड गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे। आता सुरुवातीला काय करायचं आहे, एक मोठं पातेलं, त्यामध्ये खाली तळात मीठ आणि वरती स्टँड ठेवून एक 3 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे भांड केकचं ठेवायचं आहे 40 मिनिटासाठी बेक करण्यासाठी। लक्षात घ्या, ब्राउनी जास्त बेक करायची नाहीये, प्रमाणातच बेक करा, नाहीतर मग कडक होते। 40 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली ब्राउनी मस्त अशी रेडी आहे, कलर ही खूप छान आलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली ब्राउनी रेडी आहे। तुम्हीही अगदी अशीच ब्राउनी घरच्या घरी नक्की बनवू शकता। इथे मी जे एक अंड घातलेलं आहे त्याच्यामुळे आपली ब्राउनी
खूप छान फुलते. जर तुम्हाला अंड घालायचं नसेल तर तुम्ही फक्त त्याऐवजी अर्धा चमचा बेकिंग सोडा ऍड करू शकता. बाकी प्रमाण आहे तसंच. आता ह्याच्या स्लाइस करून घेऊयात चौकोनी शेप मध्ये. तर अशा पद्धतीने जे आपण ह्याच्यामध्ये डार्क चॉकलेट घातलेलं आहे, तुम्ही चोको चिप्स ही वापरू शकता. त्याच्यामुळे आपली ब्राउनी अजूनच सॉफ्ट आणि मॉइस्ट बनते आणि तोंडात टाकताच आपली ब्राउनी एवढी छान विरघळते आणि टेस्टला तर एक नंबर लागते. त्यामुळे तुम्ही ही अगदी घरच्याच साहित्यात आणि कमीत कमी वेळेत नक्की मुलांसाठी बनवू शकता. नक्की बनवा आणि टेस्ट करून सांगा तुमची ब्राउनी कशी झाली ते. थँक्यू तुम्हा सर्वांना, तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच स्वादिष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.